माहेरी जायचं म्हटलं की किती एक्साइटमेंट असते तुम्हाला तर माहीतच असेल. पण ह्यावेळेस जिजाचा मामा, मी आणि जिजा आम्ही तिघेच चाललो होतो. हे येणार नव्हते म्हणून त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवलं. जिजा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. उठा 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 उठा. इकडे मी जिजाला उठवलं. उठल्यानंतर मॅडमचे एक्सप्रेशन तर बघा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाळसोबत असलं की खूप गोष्टी कॅरी करायला लागतात, त्यामुळे मी आधीच्या दिवशीच पॅकिंग करून ठेवलेली होती. पप्पांना बाय करून आम्ही नाशिक फाट्यासाठी निघालो. नाशिक फाट्यापर्यंत आम्ही टॅक्सी बुक केलेली होती, पण जरा गोंधळच झाला. आम्ही रॉंग टॅक्सीमध्ये सर्व बॅग्स ठेवून बसलेलो आणि समजलं की ही आमची टॅक्सीच नाही आहे. परत सर्व सामान बाहेर काढलं, करेक्ट टॅक्सीमध्ये शिफ्ट केलं आणि मग फायनली आम्ही नाशिक फाट्याला पोहोचलो. भावाच्या फ्रेंडने आम्हाला नाशिक फाट्यावरनं पिक केलं आणि आमची नाशिकची जर्नी स्टार्ट झाली. अर्धी जर्नी तर मी झोपलेलीच होती, पण जिजा एन्जॉय करत होती तिच्या मामासोबत. मध्ये संगमनेरमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो, विठ्ठल कामतला. इकडे मी छान डोसा खाल्ला. तुम्ही पण तुमच्या पुणे टू नाशिक जर्नीमध्ये कुठे थांबतात हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. जिजाची मस्ती नॉनस्टॉप चालू होती. आणि फायनली आम्ही पोहोचलो घरी. घरी पोचल्यावर लगेच मी ऑफिसचं काम करायला घेतलं. आजी बाबा घरी नव्हते, त्यामुळे जिजाला सांभाळायची जबाबदारी मामाची होती. आजी बाबा आले आणि त्यांनी लगेच जिजाला अंघोळ घातली. मस्ती तर बघा जिजाची. खूप एन्जॉय करत होती ती आजी बाबासोबत. एक आजी बाबाच असतात जे आपल्या नातवाचे सर्व हट्ट पूर्ण करतात. जिजासोबत मम्मी पप्पांना बघून मला खूप आनंद होतो. ते असं वाटतं की ते आपले बालपणच पुन्हा जगत आहेत. जिजाला अजून पण झोपण्यासाठी झोक्याची सवय आहे, त्यामुळे तिकडे मामाने लगेच तिच्यासाठी झोका बांधला. रात्री येताना पप्पांनी माझ्यासाठी पॅटेस आणि जिजासाठी हे नाचणीचे बिस्किट घेऊन आले होते. पुण्याला तर ती 9-9:30लाच झोपते, पण इकडे तिची आणि बाबांची मस्ती संपतच नव्हती. झोपायचे नावच घेईना ती. ही दुसऱ्या दिवशी सकाळची मॉर्निंग. आज वीकेंड होता म्हणून सगळ्यांनी मिळून प्लॅन बनवला की आज मामाच्या गावाला जायचं. जिजाला कलिंगड खूप आवडतात म्हणून बाबा जिजासाठी खूप सारे कलिंगड घेऊन आले होते. इकडे तेच ते तिला खाऊ घालत होते. इव्हिनिंगला आम्ही मामाच्या घरी आलो. गावाकडे एक वेगळीच शांती आणि सुख मिळतं. जिजाला पण इकडे सर्व मोकळं मिळालं होतं, त्यामुळे ती पण इकडे खूप एन्जॉय करत होती. इकडे चुलीवर छान असा स्वयंपाक चाललेला आणि अजून एक जिजासारखंच गोडूलं बाळ होतं इकडे. हाय हाय हाय. मामाच्या गावी येऊन लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी ताज्या होतात. हे आमच्या बाबांचं जुनं घर. घर जरी जुनं असलं तरी इथल्या आठवणी खूप अनमोल आहेत. तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.